बया मोर काढलंय बाई हातावर. हाँ तर भाइयों और लेडीजो, आज आजा और शीतल के मेहंदी का संगीत है. मी जरा पाणी पिऊन येते. शिकले कुठे चाललेस? अगं जरा पाणी पिऊन येते. का? पाणी पिऊन येते जरा. बरं जा जा पण लवकर या. वय हा. अजिंक्य द्या तुमच्या हातात मेहंदी काढते. अजिंक्य तुम्ही लग्नामध्ये सूट का नाही घेतलं? नाही, मॅडमने जी पसंत केलं ते घेतलं. त्यांच्या पुढे काय बोलता येते वे? आत्तापासूनच बाई एवढं. काय करायचं, प्यार क्या है तो निभाना तो पडेगा. पण तू सूट घातला असता ना तर लय भारी दिसला असता. आणि त्यावर गॉगल म्हणजे लय रुबाबदार दिसला असता. काय बी म्हण सरे, गॉगल घातलेली पोरांना लय स्मार्ट दिसतात. क्या क्या बेचारा क्या इकडे इकडे काय माझं ठरलंय आता. काय आजीच्या लग्नात मी असं सूट घालणार, असं बूट घालणार आणि असा गॉगल बी घालणार. म्हणजे बघ मी कसा एकदम स्मार्ट दिसते का नाही. हा काय म्हणत होतं रे ते? अरे हुबला काही ते ती जाऊ दे. ठीक आहे. अरे शितली कुठे दिसत नाही. असेल की तूच कुठेतरी. ही पाणी काय झालं? ताण लागले होते ना का? आम्हाला बघून ताण पागली. बर बघू, मेहंदी बघू. सर बाजूला. हाय का? तुम्ही काय चिडल्या का काय? बर, काल झाल्या प्रकरणाबद्दल आम्ही तुमची माफी मागतो, मनापासून माफी मागतो. बर बघू, मेहंदी बघू. बघू मेहंदी बघू. अहो इकडे नीट दिसत नाही. फौजींचं नाव कुठे ह्याच्यात? नाव कसं शोधायचं? नाव कसं ठसठशीत पाहिजे बघा. बर बर, त्या हातावर काय करू? आमच्या नावाची मेहंदी काढू, म्हणजे बघू कुणाच्या नावाची मेहंदी रंगते.
शीतल मला काय झालं? ना मी याला कानाखाली का वाजवली हे याला माहितीये आणि मला माहितीये. बाकी कुणाला काय कळलं नाही तर मला काय फरक पडत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, भाऊजीची होणारी बायको आहे मी. अगदी न वागायचं. नाहीतर फाडून टाकेन गळा. शिकले चल निघ. आजवर शीतलीकडे बघून गप होतो. पण तुला काय वाटलं तू काय बी केलंस तरी शीतल गप बसल? लग्न झाल्यावर काय आजच्या बॉर्डरवर जाईल, शीतली इथंच असणार. आपण पाहिजे तेव्हा त्याला त्रास देऊ शकतो. काय करणार आहे ती, कुणाला सांगणार? पण बेटे ती वाघीण आहे, वाघीण. तुझ्यासारख्या भेकड्याची शिकार ही वाघीण करू शकते. आणि आता कान गरम केल्यात, परत जर वाट्याला गेलास ना तर काय होईल लक्षात ठेव. माझ्या शीतलीच्या संसारात चुकून बी लुडबुड करू नको, लय मागात पडेल.